संघनायकांना विनंती करतो, दोन्ही टीमचे संघनायक या स्पर्धेसाठी आलेले सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी खेळपट्टीवर यायचंय। दोन्ही संघ आलेले आहेत, तरी आलेले सर्व काही मान्यवर आहेत त्यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी खेळपट्टीवर यायचंय। आपण या सामन्याचं लाईव्ह प्रेक्षेपण ग्रामीण टेनिस क्रिकेट या YouTube चॅनलवर पाहू शकता। तर या पहिल्या सामन्याचा नाणेफेक होतोय। आलेले मान्यवर ॲडव्होकेट विशाल दंडवे आणि मित्रमंडळ यांच्याकडून या सामन्याचं लाईव्ह प्रेक्षेपण या सामन्याचं नाणेफेक केले जाते। जे दोन संघ आहेत, एक स्पीड 11 कळमनोरी आणि जो दुसरा संघ आहे अल्लू 11 कंधार, तर नदीम भाई कॅप्टन समोर यायचंय आणि वीरेन भाऊ हे दोन कर्णधार या पहिल्या सामन्याचा नाणेफेक केला जातोय ॲडव्होकेट विशाल दंडवे यांच्याकडून। कॉल असेल कंधार संघाचा। प्रथमतः नाणेफेक जिंकलेला है तो कंधार संघाने। नदीम भाई, टॉस जीतने के बाद क्या करने का इरादा है आपका? बॉलिंग करने का इरादा है। कुछ खास वजह? पहला दिन है, पहला मैच है, उसके वजह से। चलो बेस्ट ऑफ लक। आणि नाणेफेक कळमनुरी संघ, जर आपण नाणेफेक आपल्या बाजूने जर झालं असतं तर का आपला काय विचार होता? गोलंदाजी करणे करण्याचा। आपण या खेळपट्टीवर अगोदर खेळलात, म्हणजे या मैदानावर जे खासदार चषक झालं होतं त्या खासदार चषकातली ती रनर अप संघ ज्यांनी फायनल घेतला होता त्यांना चांगलंच माहिती आहे। काही विशेष कारण गोलंदाजी करण्याचं? कारण असं आहे की जे पहिले जे मॅचेस झाले ते रेड बॉलवर झाले, आता 10x हिरवा बॉल आहे आणि आता जास्त मजा येणार आहे। कारण इथं ना बॉलरची हे चालणार ना बॅट्समॅनची, जे ओरिजिनल आहे ते चालेल। चला, मान्यवराच्या वतीनं दोन्ही संघांना सूचना, बेस्ट ऑफ लक। नाणेफेक झालेला आहे। अल्लू 11 कंधार या संघाने नाणेफेक जिंकत पहिलं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। तर मी कंधार संघाला विनंती करतो की आपल्याकडे 1 मिनिटाचा कालावधी दिला जाईल, तर लवकरात लवकर क्षेत्र लागून घ्यायचं। हॅलो, दोन्ही संघांना आणखी एक सूचना आहे कमिटीच्या वतीनं की आपल्या संघातील जे दोन आयकॉन आहेत, ते आम्हाला कळवायचे आहेत। दोन्ही संघ आणि आपला अतिरिक्त खेळाडू
अवघ्या 1 मिनिटाच्या आतमध्ये समालोचन कक्षाकडे आलेला पाहिजे. दोन्ही संघांना सूचना आहे की आपला अतिरिक्त खेळाडू उभेद भाई आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवून द्यायचा. वेळ न लावता दोन्ही संघ कळमनुरी आणि कंधार आणि जे 2 आयकॉन आहेत त्या आयकॉनचे नाव सांगायचे आहेत आम्हाला. या स्पर्धेसाठी एक खास आयोजन केलेलं आहे की आपण आपल्या संघामध्ये ऑल इंडिया मधील 2 आयकॉन खेळाडू खेळू शकतात. या पहिल्या सामन्यातील नाणेफेक झालेला आहे. नाणेफेक जिंकलाय आल्लू 11 कंधार संघाने. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
अजूनही आपला एक्स्ट्रा खेळाडू आलेला नाहीये, टीम ऍड करायची आहे. कळमनुरी संघ या सामन्याचे 2 पंच आपण मैदानात पाहतोय. बॅट्समॅन स्ट्रायकर एंडला जुनेद आणि नॉन स्ट्रायकर एंडला महेश आपण पाहतोय. 2 फलंदाज कळमनुरी संघाचे मैदानाच्या आतमध्ये जाताना. या आमदार चषक 2025 या स्पर्धेतील या टुर्नामेंटचा आजचा पहिला दिवस आणि पहिला सामना जे 2 संघ आपसामध्ये खेळतायत ते आहेत कळमनुरी वर्सेस कंधार. प्रथमतः कळमनुरी संघा माफ करा कंधार संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय देवीदास. स्ट्रायकर एंडला जुनेद, नॉन स्ट्रायकर एंडला महेश. या सामन्यासाठी आमचे मान्यवर ज्यांनी उपस्थिती लावली माधव दादा पवार, सुनील शहादादा, मॉन्टी रॅकावार, दीपक जैन, गिरीश दादा, आशुतोष वच्चेवार आणि नाझिमबाई यांचं सुद्धा मैदानावर आगमन झालेलं आहे. या स्पर्धेतील याचा पहिला दिवस आणि पहिला सामना आणि या स्पर्धेमध्ये एक विशिष्ट गोष्ट जे की मला सांगावीशी वाटते की प्रत्येक संघामध्ये 2 ऑल इंडिया म्हणजे भारतातील कोणतेही 2 खेळाडू आपण आपल्या संघामध्ये खेळू शकता. 8 षटकाचा सामना असेल. 2 षटकाचा पॉवर प्ले. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन आलाय देवीदास. पहिला चेंडू जुनेद साठी. जुनेदने फटका खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि पहिल्या चेंडूवर आपल्याला पहिली धाव पाहायला मिळते. म्हणजे कळमनुरी संघाचा धावाचं खातं उघडलंय. धाव फलकावर लागली गेली ती 1 धाव. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा खेळाडूंना आणि प्रेक्षकांना सांगू इच्छितो की 8 षटकाचा सामना आहे.
या दरम्यान दुसरा चेंडू स्ट्रायकर एंडला असतील आता महेश देशमुख. यावेळेस फुल्लर लेनचा चेंडू, थोडासा लेंथ चेंज केलेलं पाहिलंय आपण गोलंदाज देवीदास यांच्याकडून. चांगला चेंडू पाहायला मिळालाय निर्धावच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी, पहिलं षटक प्रगतीपथावर आहेत. धावफलकावर 1 धाव लागलेली आहे. आपण पाहतोय भोकर क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच आपण टेनिस क्रिकेटच्या बाबतीत पिवळ्या चेंडूचे सामने. या दरम्यान रिव्हर्स फटका खेळलाय, सक्सेसफुल शॉट आणि चेंडू जातोय सीमा पार, चौकार. भैया सर सर या दरम्यान पुढचा चेंडू महेश साठी. चांगला चेंडू, चांगला सुरक्षितरित्या खेळून काढलाय. तत्पूर्वी 1 धाव दोन्ही फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये घेतली. धावसंख्या वाढतीये. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा देवीदास धावेल. यावेळेस जुनेद डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळालाय जुनेद या फलंदाजाकडून. पुन्हा एकदा फुल टच चेंडू, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये खेळलाय आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा पार, चौकार. समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या गेले ते 16 धावा. या सामन्यासाठी उपस्थिती लावलेले आमचे मान्यवर भगवानरावजी दांडवे सर, मनोज गिमेकर सर, रामचंद्र मुसळे सर आणि दिलीपराव देशमुख यांनी आपला वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी हजेरी लावली. मी ॲडव्होकेट विशाल दंडवे यांच्याकडून आणि आमच्या पूर्ण कमिटीकडून मान्यवरांचं आभार मानतो की आपण वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी हजेरी लावलात. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज उद्धव आणि स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल तो म्हणजे महेश. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या गेले ते बिनबाद 16 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. दुसरं षटक पॉवर प्लेचं अंतिम षटक. गोलंदाज उद्धव गोलंदाजी मार्कवर आहे. यावेळेस आकुंडच्या लेनचा चेंडू होता. फलंदाजापासून दूर टाकण्याचा प्रयत्न, पंचाचा इशारा आलाय का वाईट चेंडू असणार आहे. म्हणजे अवांतरच्या रूपामधली ही पहिली धावफलकावर लागली गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज कंधार संघाचा उद्धव. या दरम्यान पुन्हा एकदा आकुडत्या टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक होता परंतु ही घेतलेली रिस्की धाव पूर्ण झालेली आहे. या दरम्यान चांगला चेंडू पाहायला मिळालाय. पडल्याच्या नंतर काटा बदलणारा चेंडू निर्धाव स्वरूपात. या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी होती गोलंदाज उद्धव कडून. पुन्हा एकदा उद्धव धावतोय फलंदाज जुनेद साठी. यावेळेस फुल टच चेंडू होता आणि फुल टच चेंडूचा घेतलाय समाचार. चेंडूला पाठवलाय सीमा पार षटकार.
या दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका खेळाय क्षेत्ररक्षक अगदी चेंडूच्या खाली आणि जुनेत एक मोठा खेळाडू या संघाचा मोठा खेळाडू बाद झालाय. की या स्पर्धेमध्ये एकही थ्रो गोलंदाज म्हणजे जर का गोलंदाज बिलकुल चालणार नाही, एकही गोलंदाज जर आढळला तो या स्पर्धेतून बॅन करण्यात येईल. दोन्ही संघांना सूचना आहे, कोणताही गोलंदाज जर का चेंडू टाकेल, थ्रो चेंडू टाकेल तर तो या स्पर्धेतून बॅन होईल. याची दक्षता सर्व खेळाडूंनी सर्व संघांनी घ्यायची आहे. विनोद पाटील चिंचाळकर माजी नगराध्यक्ष यांचं सुद्धा मैदानावर आगमन झालेलं आहे. जुनेद बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आमेश हा आयकॉन खेळाडू म्हणून या संघात दाखल झालेला आहे, जे की बिलॉंग करतो पाथरीवरून. आमेश कुठच्या लेनचा चेंडू, पहिला चेंडू सुंदररित्या हाताळलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज उद्धवची, कारण उद्धवने पहिल्या षटकामध्ये एक मोठा विकेट प्राप्त केलाय, जो की बिग हिटर म्हणून ओळखला जातो. जुनेद त्याला बाद केलाय. आता स्ट्रायकर एंडला आमेश. यावेळेस आमेश थोडासा अगोदरच शप्पल झालाय. बॅटचा एज लागून पॉइंटच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आणि सुंदर झेल. पुन्हा एक झटका. आणि या उद्घाटन सामन्यासाठी प्रमुख उपस्थिती लावणार आहेत आदित्य तारे, जे की मुंबई इंडियन्स या संघाचे खेळाडू आहेत. तर नवीन फलंदाज आमेश बाद झाल्याच्या नंतर समीर छोटा पॉकेट बडा धमाका लेफ्ट हँडेड फलंदाज फलंदाजीसाठी येणार आहेत. आपण पाहतोय उद्धव मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. उद्धवने आतापर्यंत केवळ 2 धावा खर्च करत 2 गडी बाद केलेत. त्याला एक चेंडू बाकी आहे पहिल्या षटकाचा. उद्धवच आहे ना. पहिला चेंडू वाईड होता. पुन्हा 1 धाव, पुन्हा 0, पुन्हा सिक्सर, पुन्हा विकेट आणि विकेट.
तर धाव फलकावर लागल्या गेले ते 2 गडी बाद 18 धावा. माफ करा, किती 24 धावा आहेत धाव फलकावर. थोडा आजचा पहिला दिवस आहे, थोडं तांत्रिक अडचणीला सामना करावा लागतोय, त्यामुळे थोडासा अपडेट व्हायला थोडासा उशीर लागतोय. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची प्रेक्षकांनी. आजचा पहिला दिवस आहे, पहिला सामना आहे. गोलंदाजी मार्कवर आपण लाला लालाचा पहिला चेंडू आखून त्या लेनचा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही. फाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडू जातोय आणि चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. पुन्हा एकदा लाला, पुन्हा एकदा आखूडत्या टप्प्याचा चेंडू, यावेळेस बिग 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 हिट, षटकार. लाला लालाच्या चेंडूचा मात्र चांगला समाचार घेतोय. चांगला समाचार घेतोय तो म्हणजे महेश देशमुख. आपण पाहिले खासदार चषकामध्ये सुद्धा सुंदर फलंदाजी या फलंदाजाकडून पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा लाला गोलंदाजी मार्कवर तयार आहे. स्ट्रायकर एंडला महेश, चांगली फलंदाजी करतोय महेश देशमुख. आपण खासदार चषकामध्ये या फलंदाजाकडून चांगली फलंदाजी पाहिली होती, परंतु अपेक्षित फलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळाली नव्हती. मात्र या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा आपटलेला चेंडू, रिव्हर्स फटका खेळला आणि चेंडूला पाडले सीमा पार, षटकार. स्पर्धेसाठी या सामन्यासाठी उपस्थिती लावलेले आमचे अजून मान्यवर प्रकाश देशमुख सर भोसीकर, गणेश पाटील कापसे, डॉक्टर फेरोज इनामदार, डॉक्टर राम नाईक, विठ्ठलदादा माचेनवार, श्री गोविंद मेटकर दादा यांचं सुद्धा मैदानावर आगमन झालंय. विशाल पाटील दंडवे मित्र मंडळ कडून त्यांचं खूप खूप स्वागत. पुढचा चेंडू लालाचा, पुन्हा एकदा चेंडू थोडासा आपटलेला होता. पंचाकडे विकेटची दाद मागली जाते विकेट किपर कडून, परंतु पंचावर कोणताही दबाव नाही. निर्दोष स्वरूपात आपल्याला चेंडू पाहायला मिळालाय. तसेच कैलासदादा सोनवडे यांचं सुद्धा मैदानावर आगमन झालंय. त्यांचं सुद्धा कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार, अभिनंदन. या दरम्यान पुढचा चेंडू, पुन्हा एकदा यावेळेस फटका खेळला होता, परंतु सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळालाय.
तौसिफ कुरेशी मॅन फ्रॉम यूपी उत्तर प्रदेशचा हा खेळाडू तौसिफ कुरेशी सामना करेल लालाचा. एक उंच बांध्याचा गोलंदाज या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आता तौसिफ सामना करेल. त्या लेनचा चेंडू स्क्वेअर कट खेळलाय तिथं क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी एक धाव सुद्धा पूर्ण होईल आणि पंचाचा इशारा आलाय नो बॉल. उघडा डोळे बघा नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. या स्पर्धेतला फैसल कुरेशी माफ करा फैसल कुरेशी नाव आहे. फैसल कुरेशी नाव आहे जे नॉन स्ट्रायकरला आयकॉन खेळाडू म्हणून या संघात दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवर लाला. आता समीर जे की फ्री हिट चेंडूचा सामना करेल. बघूया समीर. क्षेत्ररक्षणामध्ये आपण थोडासा बदलाव पाहतोय. समीर आपण पाहतोय मूर्ती लहान परंतु कीर्तिमान असा खेळाडू समीर डावकर आताचा फलंदाज. अगदी फुल लेनला टाकलेला चेंडू फटका खेळलाय क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जातोय सीमा पार. षटकाराबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 धावा. धाव पलकावर लागल्या गेल्या तर 3 गड्याच्या मोबदल्यात 48 धावा. सभापती जगदीश पाटील भोशीकर यांचं सुद्धा मैदानावर आगमन झालेले. बालाजी संगमट वेणू पाटील कोंडलवार ऋषिकेश स्वामी श्रीपाद पटवेकर दिलीप सोनवडे या सुद्धा मान्यवराचं मैदानावर आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा आपण गोलंदाजी मार्कवर देवीदासला पाहतोय. सामना करेल फैजल. एक आयकॉन खेळाडू म्हणून या संघात दाखल झालेला हा खेळाडू फैजल कुरेशी हा उत्तर प्रदेशचा खेळाडू स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. लोअर फुलटॉस चेंडू खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे. केवळ एकच धाव असणार आहे. या एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49. धावपलकावर धावसंख्याची एक सन्मानजनक धावपलकावर आहे. आता स्ट्रायकर एंडला समीर. पुढे टाकलेला चेंडू आणि काय फटका मारलाय भावा आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार. एकदा गोलंदाजी मार्कवर तयार आहे. चेंडू म्हणावा लागेल त्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळालाय. बॅटशी संपर्क नाही झालेला नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चांगली वापसी या षटकामध्ये गोलंदाज देवीदास कडून पाहायला मिळाली. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो. निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर परवीनला पाहतोय आपण. संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय प्रवीण. आपण पाहतोय निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर 4 गड्याच्या मोबदल्यात 57 धावा लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू फलंदाजापासून दूर टाकलेला. पंचाचा इशारा वाईटचा. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धाव वाढली एक अवांतर. धाव पलकावर लागल्या गेल्या ते 4 गड्याच्या मोबदल्यात 58 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. दोन्ही बलाढ्य संघ आपण मैदानात पाहतोय. एका बाजूला आहे कळमनोरी आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण कंधार. पुढचा चेंडू
दीप पुढे टाकलेला चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेमध्ये, चांगले क्षेत्ररक्षण, थोडस पंबल झालंय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नकार दिलाय सचिन सूर्यवंशीने आणि एका धावेमध्ये संतुष्ट दोन्ही फलंदाज. धाव संख्या वाढली, धाव फलकावर लागल्या गेल्या. अतिशय दिमाखदार आयोजन आपण पाहतोय आमदार चषक 2025 या सामन्यासाठी. आता थोड्या वेळातच हजेरी लावणार आहेत आदित्य तरे. पुन्हा एकदा पुढे टाकलेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, मोये मोये कांदे पोहे. एक सुवर्ण संधी होती, एक झेल होता त्या बाजूमध्ये परंतु झेल टिपू शकले नाहीत. मिसअंडरस्टँडिंग दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि जीवनदान मिळालं ते म्हणजे सचिन सूर्यवंशीला. बघूया या संधीचा किती लाभ घेईल. आता स्ट्रायकर एंडला पाहतोय आपण या संघाचा आयकॉन खेळाडू. कोणत्या टप्प्याचा चेंडू आणि बिग बिग हिट, षटकार डीजे. एसडीएम साहेब प्रवीण मंगशेट्टी सर यांचं सुद्धा मैदानावर आगमन झालेलं आहे. या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली जातोय आणि झेल सुटला. आयकॉन खेळाडूला मिळालेली ही संधी एक सुवर्ण संधी होती, कारण मोठा खेळाडू म्हणून ओळखला जातो फैजल कुरेशी जो की बिलॉंग करतो उत्तर प्रदेश वरून, परंतु झेल टिपू शकला नाही क्षेत्ररक्षक. आता आपला छोर बदलला दोन्ही फलंदाजांनी. स्ट्रायकर एंडला आता सचिन सूर्यवंशी. पुढचा चेंडू प्रवीण भाईचा आकुडत्या टप्प्याचा, पुन्हा एकदा चेंडू तळ्यावर हवेमध्ये आहे. बघूया, एक धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आणि कारण चेंडू जातोय सीमा पार चौकार. या स्पर्धेचे सर्व ज्यांनी प्रथम पारितोषिक दिले आमचे माननीय युसुफभाई यांचं सुद्धा मैदानावर आगमन झालेलं आहे. धन्यवाद सर. आपण पाहतोय निर्धारित 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत ते 71 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. अजूनही 18 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पडणं बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो एक चेंजेस. मंगेश आलाय गोलंदाजी मार्कवर 6वं षटक घेऊन, कारण 18 चेंडू हे स्लॉग ओव्हरचे षटक म्हणून मानले जातात. बघूया फैजल कसा सामना करेल. आपण अगोदरच्या षटकामध्ये फैजलला एक संधी मिळाली आहे, कारण त्याचा झेल सुटलाय. बघूया संधीचं सोनं करेल का फलंदाज फैजल. मंगेशचा चेंडू अगदी पुढे टाकलेला, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे आणि पुन्हा एक झेल सुटलाय. मोठ्या खेळाडूला भेटलेलं दुसरं जीवनदान. मोठ्या खेळाडूचा झेल सोडणं म्हणजे दारात आलेल्या लक्ष्मीला नाकारल्यासारखं आहे. आपण त्याचाच प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, कारण फैजल सारख्या मोठ्या खेळाडूला संधी देत आहेत क्षेत्ररक्षक. 2 झेल आतापर्यंत सुटलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मंगेश. स्ट्रायकर एंडला आता सचिन सामना करेल. लोअर फुलटा चेंडू, फटका जोरात मारलाय, क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. आता मात्र सचिन
चेंडू पुन्हा एकदा चेंडू फटका मारलाय, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे आणि सचिन बॅक टू पवेलियन. आपण पाहतोय कर्णधार नदीम, बाकीचे क्षेत्ररक्षक झेल सोडत आहेत, परंतु कर्णधार नदीम मात्र नदीमला माहिती आहे की झेल सोडणं किती महागात पडते. कर्णधार लीडिंग फ्रॉम द फ्रंट, ज्याने आतापर्यंत 2 झेल टिपलेले गेले. यानंतर होणारा सामना मैदानावर आपण तुळजापूर वर्सेस देगलूर या 2 संघादरम्यान हा सामना होईल. आपण तुळजापूर संघाकडून पाहतोय की आपली भोकरची पब्लिक मागच्या 2 वर्ष झालं वाट पाहतीये फलंदाज कृष्णा गवळीची, आणि कृष्णा गवळी, अमर गायकवाड यासारखे मोठे खेळाडू आज आपल्या मैदानावर येणार आहेत. कृष्णा गवळी, अमर गायकवाड आणि दोन्ही संघाकडून 2-2 आयकॉन, म्हणजे भारतातील 2 मोठे खेळाडू एका संघामध्ये येणार आहेत. म्हणजे प्रत्येक संघात 2 खेळाडूची मुभा असेल आयकॉन खेळाडू म्हणून, जे की ऑल इंडिया आपण भारतातील कुठूनही आणू शकता. आपल्या भोकरचे एपीआय साहेब अजित कुमार सर यांचं सुद्धा मैदानावर आगमन झाले. आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभार. आपण वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी हजेरी लावलात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय 7वं षटक घेऊन आलाय मंगेश, आणि स्ट्रायकर एंडला असेल वीरेन ठाकूर. वीरेनने हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, बघूया 1 धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे का? नाही, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. केवळ 1च धाव, या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 77. 77 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. माफ करा, 6वं षटक प्रगतीपथावर आहे. पुढचा चेंडू तोसिफसाठी, आणि तोसिफने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक उभे त्याच्या खाली, आणि सुंदर झेल तिथे पाहायला मिळाला. तोसिफ फैजल बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज जमीर स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. गोलंदाजी मार्कवर आपण मंगेशला पाहतोय. मंगेश चांगली गोलंदाजी करतोय या कंधारच्या संघाकडून, म्हणजे धावफलकावर या 2 धावींनी धावसंख्या जाऊन पोहोचली 79. 79 धावा. उपस्थित सर्व मान्यवरांचं आता आमच्या मित्रमंडळाच्या वतीने येथे स्वागत समारंभ करण्यात येईल. तरी मी सर्वप्रथम विशालभाऊ दंडवे यांना आमंत्रित करतो. श्री हार्दिक स्वागत आहे. सर यांचं स्वागत करावं. अतिशय महत्वपूर्ण सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना असेल, कारण या विजयानंतर तुमची संधी जी पुढच्या राऊंडसाठी जाणार. आलेल्या सर्व आमंत्रितांचं, सर्व निमंत्रितांचं ऍडव्होकेट विशालभाऊ दंडवे यांच्या मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत होते. आणि
यानंतर सचिन राठोड यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी एक विकेट पडलेला आहे. यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आमच्या कमिटीच्या वतीने करत आहेत. यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आमच्या कमिटीच्या वतीने करत आहेत. कृपया आपण स्टेजवर स्थानापन्न व्हावं. कावळे करतील. किशोर पाटील लगळूकर यांचं स्वागत श्रीनिवास सोनवडे करतील. राजू अंगरवाड यांचं स्वागत नारायण पांचाळ करतील. मनोज गिमेकर यांचं स्वागत पत्रकार साहेब यांचं स्वागत सुधाकर माचेरवाड करतील. गोविंद मेटकर यांचं स्वागत मेटकर यांचं स्वागत. श्रीपाद पटवेकर करतील. कळमनुरीचा संघ ऑल आउट झालेला आहे आणि धावसंख्या 88 फक्त 88 धावा 89 धावाचं लक्ष असेल कंधार संघासमोर. नगरपालिकेचे कर्मचारी जावेद भाई यांचं स्वागत करण्यासाठी मी योगेश देशमुख यांना आमंत्रित करतो. माधव पाटील पटाळकर यांचं स्वागत करण्यासाठी मी सचिन राठोड यांना आमंत्रित करतो. गौतम दादा कसबे यांचं स्वागत करण्यासाठी मी सूरज जाधव यांना आमंत्रित करतो. गौतम दादा कसबे. माधव पवार यांचं स्वागत नारायण पांचाळ करतील. वेणू कोंडलवार यांचं स्वागत योगेश देशमुख करतील. वेणू कोंडलवार यांचं स्वागत योगेश देशमुख करतील. अतिक दादा इनामदार यांचं स्वागत सचिन राठोड करतील. या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी या उद्घाटन सोहळ्यासाठी आपले माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य दिवाकर रेड्डी साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं स्वागत श्रीनिवास सोनवडे करतील. टायर बेगचं स्वागत नारायण पांचाळ करतील.
जावेदभाई शेवाळा उपसरपंच यांचं स्वागत मनवत शेट्टे करतील. वेणू पाटील कोंडलवार यांचं स्वागत सुधाकर माचनवारे करतील. पंचांना विनंती आहे सामना लवकर सुरू करा. पुढचे सामने खेळवायचे. कृपया पिचवर बॉलिंग टाकू नका. दोन्ही संघाला विनंती कृपया. कोंडलवार विठ्ठल दादा धोंडगे यांचं स्वागत सुधाकर माचनवार करतील. मोरे साहेब नगरपालिका यांचं स्वागत हॅलो नाझरबाई करतील. राजकुमार अंगरवार साहेब यांचं स्वागत योगेश देशमुख आणि मॉन्टी राकवार यांचं स्वागत सूरज जाधव करतील. तरी या घाईच्या वेळी जर कोणाचं नजर चुकीने भूलचुकीने आमच्याकडून स्वागत राहिले असेल तर मी त्यांची क्षमा मागतो. साईनाथ पाटील पाळसकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं स्वागत आकाशदादा करतील. आपण पाहतोय सरपंच साहेब संगपवार सर रिट्टा आपण स्टेजवर यायचं स्वागतासाठी. जे भोकरचे ऋषिकेश स्वामी प्रेक्षक सर बऱ्याच दिवसानंतर वाट पाहत होते ज्या खेळाडूची, म्हणजे मागचे 3 वर्ष झाले आपण ज्या खेळाडूचे भोकरचे प्रेक्षक वाट पाहत होते तो खेळाडू आज आपल्या मैदानावर आलेला आहे. कृष्णा गवळी याचं आयोजन कमिटीच्या वतीनं आणि सर्व भोकर प्रेक्षकांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन. ऋषिकेश स्वामी यांचं स्वागत करतील सूरज जाधव. आपण पाहतोय दुसरा एक खेळाडू ज्याने ISPL स्पर्धा गाजवली होती तो खेळाडू म्हणजे हैदराबाद संघाचा सलमान लेफ्टी. आपण पाहतोय एकदम आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जो खेळाडू जातोय निळ्या जर्सी मध्ये, जो गिरीश भारतातील लक्षद्वार टेनिस क्रिकेटची जी यांचं मोठी स्पर्धा स्वागत होते ISPL नारायण पांचाळ करतील. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला हा खेळाडू सलमान लेफ्टी मॅन फ्रॉम हैदराबाद याचं सुद्धा मैदानावर आगमन झालेलं आहे. कमिटीच्या वतीनं त्याचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. काशीनाथ अप्पा बोले यांचं पण या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं स्वागत करतील सोनू कावळे. आणि आमचे सर्वांचे लाडके आमचे वरिष्ठ आहेत पण आम्ही मित्र म्हणू शकतो असे आमचे मित्रवर्य शेख युसुफभाई यांचं स्वागत श्रीनिवास सोनोरे करतील. चला एकदा टाळ्या उजव द्या. प्रत्येक वेळेस आम्हाला प्रथम पारितोषिक देऊन प्रोत्साहन देणारे आमचे युसुफभाई, तसेच आमचे मित्र तर म्हणता येणार आमचे वरिष्ठ मार्गदर्शक दिलीप अण्णा सोनोडे यांनी द्वितीय पारितोषिक दिले. गजू कांसोळे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी योगेश देशमुख यांना आमंत्रित करतो. आता आपण टीव्ही स्क्रीनवर ज्यांना पाहिलं युसुफ भाई यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे आमच्या भोकर क्रिकेटचे महर्षी यांना नाव दिलं तरी काय हरकत नाही, कारण क्रिकेट क्षेत्रातलं मोठं नाव युसुफ भाई जे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं या ठिकाणी एक छोटेखानी असं आमच्याकडनं स्वागत समारंभ पार पडलाय. तरी समजा कोणी चुकून आमच्याकडून मिस्टेकनी राहिलं असेल तर त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. यानंतर भगवान राजी दंडे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी
आडे दादा, प्रशांत दादा आडे करतील. जाऊया सामन्याकडे. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलंय की कंधार संघाची धावपलकावर एक धाव लागली गेली आहे. 89 धावाचा पाठलाग करतोय. गोलंदाजी मार्कवर आपण आमेशला पाहतोय. स्ट्रायकर एंडला उभेद होता, ज्याने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. आता जुनेच स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले खेळाडू सौरभ बिराददार, अमर गायकवाड, कृष्णा गवळी, सलमान लेफ्टी, जे की आपण पाहतोय की एक मोठे खेळाडू आहेत. भोकर क्रिकेटसाठी पर्वणी म्हणावी लागेल त्यासारखे खेळाडू आज आपल्या मैदानावर आलेले आहेत. चला, 3 षटकारासाठी पारितोषिक आहे. डॉक्टर बालाजी बिल्लरवार सर यांच्याकडून 3 षटकारासाठी तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर चांगला चेंडू आखूडत्या लेनचा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे सचिन. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि निर्धाव स्वरूपातला चेंडू. अद्याप 4 चेंडूचा खेळ झालाय आणि धावपलकावर लागली गेली ती 1 धाव. पहिलं षटक सुंदररित्या हाताळतोय गोलंदाज आमेश. आमेशचा पुढता एकदा आखुडत्या टपलेनचा चेंडू. मुद्दसीर ते क्षेत्ररक्षक होता. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. पुन्हा एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला कळमनुरी या संघाकडून पाहायला मिळाले. प्रेक्षकांना सांगू इच्छितो की कळमनुरीचा संघ जे खासदार चषक आपण आयोजित केलं होतं, या अगोदर त्या खासदार चषकातला फायनल म्हणजे अंतिम सामना खेळलेला हा संघ आहे. अद्याप चांगली गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. पुढचा चेंडू. आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आहे. आमदार चषक 2025 16 संघांचा आमंत्रित संघांचा हा टुर्नामेंट जो होतोय तर त्याच्या या उद्घाटनपर सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर यांना पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवर एक आयकॉन खेळाडू आमेश आणि आमेशने पहिलं षटक हाताळत एक मोठा विकेट बाद केलाय. जो की चांगला खेळाडू होता तो मैदानाच्या बाहेर जातोय. बॅक टू पवेलियन आणि आमेशचं पहिलं षटक सुंदर षटक. आयकॉन खेळाडू म्हणून या संघात दाखल झालेला खेळाडू आणि त्याच प्रकारची गोलंदाजी त्या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या निर्धारित षटकामध्ये धावसंख्या झाली ते 1 धाव 1 गड्याच्या मोबदल्यात. धन्यवाद सचिन. तर या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक शेख युसुफ भाई यांच्यातर्फे 1,21,111 रुपये. तर द्वितीय पारितोषिक श्री दिलीप सोनवडे यांच्यातर्फे 77,777 रुपये. तृतीय पारितोषिक श्री पंकज पोकलवार यांच्यातर्फे 55,555 रुपये आहे. तर चतुर्थ पारितोषिक श्री बंटी राठोड 33,333 रुपये. तसेच इतरही मान्यवर आहेत. मॅन ऑफ द मॅच, फायनलसाठी बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, असे खूप काही प्रोत्साहनपर बक्षीस आम्हाला आमच्या मित्र कंपनीकडून म्हणता येईल. 89 धावाचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 1 धाव लागली गेली आहे. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मुद्दू आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल उभेत. नॉन स्ट्रायकर एंडला जब्बार. 89 धावाचा पाठलाग करणारा हा संघ पॉवर प्लेचा अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जाते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मुद्दूला, एक युवा खेळाडू या संघातला, चांगली गोलंदाजी करतो. चांगला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर एंडला जो जब्बार होता परंतु नकार दिलाय उभेतने. निर्धाव स्वरूपात चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. विनोद चव्हाण चिदगिरीकर यांचं आगमन झालंय, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर मी सर्वप्रथम या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आपले एसडीएम साहेब प्रवीण मंगशेट्टी साहेब यांना आमंत्रित करतो. या दरम्यान पुढचा चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक जुने त्याच्या खाली आणि सोपा जेल डीजे. एसडीएम साहेब प्रवीण सर, मंगशेट्टी सर या आपलं आता मनोगत व्यक्त करतील. सरांना मी विनंती करतो की आपल्या 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करायचं. आज इथे भोकर इथे आमदार चषक 2025 या क्रीडा स्पर्धाला सुरुवात झालेली आहे. प्रथमतः या क्रीडा स्पर्धा
ज्या क्रिकेट खेळाच्या आहेत या क्रिकेटच्या क्रीडा स्पर्धेचं जे आज उद्घाटनाचा सामना आहे तो चालू आहे. तर आयोजक जे आहेत त्या आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. उपस्थित आपण सर्वजण या क्रिकेट स्पर्धेच्या अनुषंगानं जे हजर आहात ते खरंच फार चांगलं ग्राउंड, मला वाटलं नव्हतं भोकरमध्ये क्रिकेटचं इतकं चांगलं ग्राउंड आहे. तर क्रिकेट या खेळाला अगदी जेवढं ग्राउंड पाहिजे त्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं फील्ड इथं मला दिसून येतं. त्यामुळं आयोजकांचे मी मनापासून अभिनंदन करतो. दुसरं, क्रिकेट प्रेमी लोकही असावं लागतंय. मला वाटतंय ती लोकसुद्धा इथं आहेत म्हणूनच या स्पर्धा आयोजित होतात. तर आपल्या सर्वांचं त्या बाबतीत सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. जशा आपण स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत तसं महसूल विभागाच्या सुद्धा राज्यस्तरावरच्या स्पर्धा या नांदेडला होणार आहेत. या फेब्रुवारीमध्ये 21, 22, 23 तारखेला नांदेडला राज्याचे पूर्ण ज्या सगळ्या प्रकारचे खेळ आहेत ते महसूल स्पर्धा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी आयोजित केलेलं आहे. आपण इथं मला या खेळाच्या निमित्तानं निमंत्रण दिलं. आपल्या आयोजकांचं मनापासून मी आभार मानतो. तसंच आमच्याही स्पर्धेला आपण निश्चित आनंद घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो आणि या स्पर्धेला शुभेच्छा देतो. धन्यवाद सर, आपण आपला एवढा अनमोल वेळ आम्हाला दिला. यानंतर सुरेश सावकार पोकलवार यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी सुधाकर माचोडे यांना आमंत्रित करतो. त्यानंतर पत्रकार डोईपडे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्याचं स्वागत करण्यासाठी मी योगेश देशमुख यांना आमंत्रित करतो. विनोद चव्हाण चिरीकर यांचं स्वागत करण्यासाठी मी मनमथ शेट्टी यांना आमंत्रित करतो. आपले विशालभाऊ दंडवे मित्रमंडळ यांच्या विद्यमानाने आमदार चषक 2025 क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या सोहळ्याचा उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर हजर असलेले माननीय प्रवीणजी मेघसेट्टी साहेब, डेप्युटी कलेक्टर भोकर, तसेच सर्व इतर मान्यवर. मी प्रथम विशालजी दंडवे त्यांच्या मित्रमंडळाचं आभार व्यक्त करतो की त्यांनी भोकरमध्ये आपल्या क्रिकेट प्रेमींसाठी एवढं मोठं भव्य टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. त्या टुर्नामेंटमधून आपल्याकडील सर्व म्हणजे खेळाडूंचं त्यांना कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे. क्रिकेट म्हणलं तर आपल्याला माहीत आहे क्रिकेटमध्ये आपल्या देशामध्ये किती लोकांचं क्रिकेटवरती प्रेम आहे. तर मी सर्व खेळाडूंना एकच सांगू इच्छितो की यह आम नहीं है कि खेल में हारे या जीते, यह आम नहीं कि खेल में हारे या जीते, अहम यह है कि आप कैसे खेले. तर प्रत्येकाने आपली खेळाडू वृत्तीनं खेळ खेळले पाहिजेत. क्रिकेटचं प्रेम आपल्या सर्व देशातील तरुणांना माहीत आहे की प्रेमासारखं आहे. त्यामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करते. सर्वांनी या टुर्नामेंटचा आनंद घ्यायचा आहे आणि सर्वांना मी इथं हजर असलेले सर्व क्रिकेटचे खेळाडू आहे त्यांना यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी आयोजन समितीचं आभार व्यक्त करतो की त्यांनी या प्रसंगी मला उद्घाटन समारंभासाठी आमंत्रित केलं. त्याबद्दल मी त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि 2 शब्द संपतो. जय हिंद. धन्यवाद सर. व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. आज भोकर येथे आमदार चषक
जे आयोजन केलेलं आहे आपल्या दंडवे मित्रमंडळातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि दरवेळेसप्रमाणे आपण दरवेळेस म्हणतो आणि म्हणलेलं आहे की बुवा लवकरात लवकर भोकरमध्ये एक चांगलं स्टेडियम झालं पाहिजे. आता हे मला वाटतं माझं तिसरं भाषण आहे. मी दरवेळेस म्हणतो पण आमची नगरपालिकाच होत नाही. आता आम्ही तर काय करणार. 5 वर्ष झाले आमचं इलेक्शन नाही. आणि साहेबांना मला वाटतं आता क्रीडा संकुलनासाठी परवाच 5 कोटी रुपये दिलेलेच आहेत. त्याचं काम बी युद्ध पातळीवर चालू आहे. आता या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की लवकरात लवकर एक चांगलं स्टेडियम भोकरमध्ये झालं पाहिजे, ज्याच्याकडून एक चांगले मॅचेस आणि चांगली मुलं इथून क्रिकेट खेळण्यासाठी बाहेर गेले पाहिजेत. एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर मी जे खेळाडू जे ISPL जे खेळाडू होते ज्याने एक भारतातली सर्वात मोठी स्पर्धा ते खेळली होती, मी सोहेल सेठ यांना विनंती करतो की आपण कृष्णा गवळीला समालोचन कक्षाकडे घेऊन यायचंय. आणि दुसरा जो खेळाडू आहे सलमान लेफ्टी मॅन फ्रॉम हैदराबाद ज्यांनी ISPL ही स्पर्धा गाजवली होती, त्या खेळाडूला सुद्धा विनंती करतो की आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. सलमान लेफ्टी, आपकी और मेरी आवाज जा रही है तो प्लीज आप स्टेज की ओर आ जाइए. सलमान लेफ्टी आणि सोहेल सेठ आपणही यायचंय मैदान समालोचन कक्षाकडे कृष्णा गवळी यांना घेऊन. सोहेल सेठ. धन्यवाद सचिन. पुढील उद्घाटनपर भाषणासाठी मी गणेश पाटील कापसे यांना आमंत्रित करतो. आजच्या या आमदार चषक स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ज्यांना आपण आमंत्रित केलं होतं ते आपल्या लाडक्या हॅलो आपल्या लाडके आमदार श्रीजाताई अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या काही अडचणीपेक्षा म्हणण्यापेक्षा आज पक्षाची महत्त्वाची बैठक असल्यामुळे त्या आपल्याला फेसबुकच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून या आपल्या क्रिकेट संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि आमच्यासुद्धा आपल्याला भरभरून शुभेच्छा आहेत. आपले माजी नगराध्यक्ष म्हणालेत की बाबा असंच एक क्रिकेट संकुलन भोकरला व्हावं, पण क्रिकेटचं संकुलन करण्यासाठी तुम्ही सक्षम आहात आणि आपले नेतेसुद्धा सक्षम आहेत आणि थोड्याच दिवसात ते सुद्धा होईल याची अपेक्षा सर्व भोकरवासियांना आहे. आणि त्याची पूर्तता करण्यासाठी आपले साहेबसुद्धा सदैव तत्पर असतात. विशालजी दंडवे ज्या आमच्या बाबूराव दंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली इथं जे आपल्या भोकरमध्ये असा अनोखा उपक्रम की आपल्या इथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं आपल्या स्पर्धेचं आयोजन केलं. आम्ही लहानपणी इटी दांडू खेळत होतो, चेंडू खेळत होतो, कबड्या होत्या. पण आता हा नवीन खेळ बाबूराव, आपला खेळ वेगळा होता, हा खेळ फार वेगळा आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की आता हा नवीन खेळ आणि या खेळाला वाढणारे प्रेक्षक ह्या तरुण मित्राला आता क्रिकेटशिवाय दुसरं काही नाही. आपल्याला ते खो खो कबड्डी हे आपल्याला बरं जमत गेलं, पण आता या नवीन माझ्या तरुण मित्राला यांना आता हा एक क्रिकेट हा एक त्यांचा छंदाचा विषय झालेला आहे. या क्रिकेटच्या माध्यमातून चांगले खेळाडू या माझ्या भोकर तालुक्यातून भोकर शहरातून घडावेत ही आमची अपेक्षा आहे. आणि या खेळाच्या माध्यमातून जो आमदार चषक क्रीडा आपण या भोकर शहरामध्ये भोकर तालुक्यामध्ये आयोजन केलं त्याबद्दल मी विशाल दंडवे व त्यांचं सर्व मित्रपरिवार यांचं मी आभार मानतो. आणि ज्यांनी हे असे मोठे बक्षीस आमचे मित्र यांनी भोकरचे माजी नगरपालिकेचे उपाध्यक्ष युसुफभाई, आमचे दिलीपराव सोनवडे व त्यांच्या सर्व टीमनं जे आमदार चषक स्पर्धेच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं भोकरमध्ये एक डोळ्याचे पारणे फेडण्याचा क्रिकेटचा आनंद लुटण्याचा सर्व या भोकर तालुक्यातील तरुण मित्रांनी जनतेने घ्यावा ही भोकर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विनंती करतो. आणि आपले आमदार श्रीजाताई अशोकरावजी चव्हाण यांनी ह्या शुभेच्छासुद्धा आपल्याला पाठवलेल्या आहेत. त्यांच्या शुभेच्छा या सर्व खेळाडूंना या आयोजकांना आहेत. आणि असेच आपल्या हातून उत्तरोत्तर असेच मोठमोठे कार्यक्रम आमदार चषक असो की अनेक कोणते चषक घडावे हीच सर्वांकडून अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.
मी पुन्हा एकदा विनंती करतो, सोहेल सेठ आपण कृष्णा गवळीला घेऊन यायचंय, सोहेल सेठ आपणही यायचंय आणि कृष्णा गवळीला सुद्धा घेऊन यायचंय. मी सलमान लेफ्टी यांना सुद्धा विनंती करतो की आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. मी मान्यवराला सांगू इच्छितो की जे 2 खेळाडू आपण ज्यांचं स्वागत करणार आहोत ते आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलेले खेळाडू आहेत, त्याचं स्वागत नक्कीच केलं पाहिजे. तरी दोन्ही खेळाडूंना मी विनंती करतो की आपण समालोचन कक्षाकडे यायचे. पुढील मार्गदर्शनपर 2 शब्दासाठी मी प्रकाशरावजी देशमुख यांना आमंत्रित करतो. आज आपल्या या भोकर येथे आमदार चषक 2025 या सामन्याचं नुकतंच उद्घाटन आपले ADM साहेब, पोलीस उपनिरीक्षक कुंभार साहेब यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नाव घेऊ मान्यवर म्हणून सगळे व्यासपीठावर असलेले सर्व ज्येष्ठ तरुण, उपस्थित आलेले सर्व मंडळी, आत्ताच आपल्या गणेशरावजी कापसेनं सांगितलं की लहानपणी इटी दांडू, कबड्डी, खो खो, जसं जसं वय वाढते तसं तसे खेळ बदलतात. आता वयामानाप्रमाणे दुसरे खेळ चालू झाले आणि त्याच्यातले बॉलर आणि बॅटर आपल्याकडं चांगल्यापैकी आहेत. बॉलर बी आहेत आणि बॅटर बी आहेत. कुंभार साहेब ते गुपित ठेवायचं आहे, सांगायचं ना. पण जसं आपण म्हणलात की ग्राउंड एवढं चांगलं आहे, त्याच्यापेक्षा आपल्यापाशी प्लेयर दुसऱ्या खेळामध्ये प्रावीण आहेत. ते या खेळामध्ये हे सोडून निश्चितच ते सुद्धा चांगल्या प्रकारे खेळ करतात. आज आपल्या ठिकाणी क्रिकेट खेळ जर म्हणलं तर जगातला सर्वात मोठा खेळ म्हणायला काय हरकत नाही. आपण जर क्रिकेट पाहायला बसलं तर आपण भाकरसुद्धा खात नाही. दिवस दिवस एक वेळ लागल्यासारखं क्षणाक्षणाला कोणता बॉल कोणीकडे जाते, कोण धरते, कोणता बॉल काय करते, क्षणाक्षणाला आपण त्या टी व्हीकडे बघत बसतो. आणि असा हा खेळ आपल्या भोकर नगरीमध्ये आमदार चषक म्हणून आज आपल्या इथं आयोजन केलेलं आहे. त्याच्यासाठी आपले उपनगराध्यक्ष यांचं बक्षीस पहिलं आहे, दुसरं, तिसरं, चौथे बक्षीस बी आहेत. या ठिकाणी आलेले सर्व खेळाडू निश्चितच चांगल्या खेळाडू प्रवृत्तीनं खेळ चांगला दाखवून आपल्या भोकरवासियांनी सुद्धा त्याला चांगली दाद द्यावी. आपल्या हे गेमला गालबोट लागू नये अशा चांगल्या प्रकारे खेळ खेळून आपल्या भोकरचं नाव उज्ज्वल करावं असं खेळाडूला सुद्धा मी विनंती करतो. आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला सुद्धा बोलल्याबद्दल संयोजकाचे ॲडव्होकेट आमचे दंडवे म्हणण्यापेक्षा ते नुसते हे होय तर खरे संयोजक तर त्यांचे हे वडील आहेत, हे फार मोठे हस्ती आहे, सिनियर, म्हणजे याच्या मार्गदर्शनाखाली सगळं चलते ते असे आमचे दंडवे साहेब या कार्यक्रमाला आम्हाला बोलिलं. या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द मी संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी स्टेजवर आमंत्रित करतो कृष्णा गवळी. कृष्णा गवळी यांचं स्वागत करतील विशाल दादा दंडवे. कृष्णा गवळी, मी मान्यवरांना सांगू इच्छितो की भारताचं प्रतिनिधित्व केलेला हा खेळाडू आपल्या सोबत आज मंचावर आहे. की जे टेनिस क्रिकेटचा भारतातील मोठा खेळाडू म्हणून आपल्या परिसरात चांगली ओळख आहे, तो आज आपल्या भोकरच्या मैदानावर आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. कृष्णा गवळी, मॅन फ्रॉम तुळजापूर, एक मोठा खेळाडू, क्रिकेट जगतातलं मोठं नाव या खेळाडूंनी निर्माण केलेला आहे. तो खेळाडू आपण आज आपल्या भोकरच्या नगरीमध्ये पाहतोय. आणि यानंतर मी दुसरा खेळाडू ज्याने भारतातली सर्वात मोठी लीग म्हणजे ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग
हे सामने खेळलेत. मोठा खेळाडू सलमान लेफ्टी मॅन फ्रॉम हैदराबाद यांचं स्वागत करायला मी युसुफ भाई यांना विनंती करतो. एकदा टाळ्या वाजवून द्या प्रेक्षक. कारण यासारखे या दोन खेळाडू सारखे खेळाडू आज आपल्या भोकरच्या मैदानावर आहेत, तर नक्कीच खेळाडूचं प्रोत्साहन वाढणार. एक खेळाडूंना मी सोहेल सेठ थांबा, आपण थांबायचं आहे. मी प्रशांत दादा आडे यांना विनंती करतो की सोहेल सेठ यांचं स्वागत करायचंय. सोहेल सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली हे या संघाचे जे तुळजापूरचा संघ आज आपल्या मैदानावर खेळणार आहे त्या संघाचे संघ मालक जे मुखेडचे आहेत सोहेल सेठ यांचं स्वागत आपण पाहिलं टीव्ही स्क्रीनवर प्रशांत दादा आडे यांनी केले. आणि पुढची एक मोठी गोष्ट मी प्रेक्षकांना आणि मान्यवरांना सांगू इच्छितो की ज्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे असा मोठा खेळाडू इंटरनॅशनल जो की मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला आदित्य तारे अवघ्या 10-15 मिनिटांमध्ये आपल्यामध्ये येणार आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत केले जाईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय कळमनुरी संघाची चांगली गोलंदाजी होतीये. हॅलो, मुमताजभाई मल्लेवाले यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो. विक्रमदादा क्षीरसागर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे, त्यांनी पण स्टेजवर यावं. यानंतर मी या उद्घाटन सोहळ्यासाठी आपले मार्गदर्शनपर 2 शब्द सांगण्यासाठी भगवानरावजी दंडवे साहेब यांना आमंत्रित करतो. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कारण 88 धावाचा पाठलाग करत असताना संघ थोडासा अडचणीत सापडलेला आहे. आता इक्वेशन आहे 21 चेंडू मध्ये 62 धावांचं. आमदार चषक 2025च्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित राहिलेले एडीएम साहेब, PI साहेब, जगदीश पाटील भोशीकर, प्रकाशरावजी भोशीकर, विनोद पाटील चिंचाळकर, गणेशरावजी कापशे, रामचंद्ररावजी मुसळे, दिलीपरावजी सोमटाणकर, राजू अंगरवारजी, आमचे माजी उपनगराध्यक्ष युसुफभाई, बालाजीरावजी शानमवार उपसभापती, डॉक्टर फेरोज इनामदार, बालाजी बिल्लरवार, डॉक्टर राम नाईक, गोविंद मेटकर, वेणू पाटील कोंडलवार, पिल्लू माने, मॉन्टी राकावार, महादेव पवार, गिरीश लक्षटवार, ऋषिकेश स्वामी, दिलीपरावजी सोनवडे, विठ्ठलराव माचनवार, आमचे बंधू आरिफ सेठ इनामदार, अतिक सेठ इनामदार, गौतमजी कसबे, माधवराव पाटील बटाळकर शिंदे, ताहेर बेगजी, किशोरजी पाटील लगुतकर, विक्रमजी क्षीरसागर, मुमताजजी मळेवाले, उपस्थित दिवाकर रेड्डी आमचे जिल्हा परिषदचे सदस्य आणि या मंडळाचे सगळे संयोजक विशाल दंडवे, प्रशांत आडे, सुधाकर माचनवार, उपस्थित सर्व नाजिमभाई, युसुफभाई, सर्व त्यांचे सहयोगी मनमत शेटे, महादेव श्रीखंडे, प्रशांतजी आडे व सर्व क्रिकेट प्रेमी खेळाडू आणि मित्रांनो, खरंच आमदार चषक हे आज याचं सुरुवात अधिकाऱ्याच्या हस्ते आणि आमच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्याच्या हस्ते झालं. याचं बक्षीस, पहिलं बक्षीस युसुफभाईंनी ठेवलं, दुसरं बक्षीस आमचे दिलीपरावजी सोनवडे यांनी ठेवलं, तिसरं बक्षीस पंकज पोकलवार, चौथं बंटी राठोड आणि 5-5 हजाराचे एक 7 ते 8 बक्षीस आमच्या या काही कार्यकर्त्यांनी ठेवला. आणि या कार्यक्रमाला कापशेंनी म्हणल्याप्रमाणे आमदार श्रीजाताई चव्हाण साहेब व माजी आमदार अमरभाऊ राजूरकर येणार होते, पण मुंबई येथे भारतीय जनता पक्षाची एक आवश्यक आणि
महत्वाची मीटिंग असल्यामुळं ते इथे येऊ शकले नाहीत. पण 9 तारखेला ज्या दिवशी या स्पर्धेचं बक्षीस वितरण आहे त्या दिवशी आमचे नेते, या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, आमदार आदरणीय ताई थिजाताई चव्हाण, माजी आमदार अमरभाऊजी राजूरकर आणि आजच्या या आमच्या या स्टेजवर सर्व सन्माननीय नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. मला आपल्याला विनंती करायची आहे की हा तालुका, हा मतदारसंघ आदरणीय चव्हाण साहेबांचा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी आज जे 16 जे मॅच आलेले आहेत त्या 16 मॅचने आपलं नाविन्यपूर्ण दाखवून इथं बक्षीस जो नेईल त्याचा सन्मान करायचा आहे आणि आमच्या आदरणीय साहेबाचं नाव मोठं करायचं आहे. कारण हा मतदारसंघ महाराष्ट्रातील बड्या मतदारसंघापैकी हा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी सांगितलं आता यांनी की कुठल्याही प्रकारचं सर्व शांततेनं हा खेळ पाडावा, कुठल्याही प्रकारचं गालबोट लागल अशी आपण कुणीही हे करू नये आणि शांतता ठेवी हीच विनंती करतो. आणि आमच्या अण्णांनी सांगितलं, प्रकाशरावनी, किंवा खेळ भरपूर आहेत पण अण्णा हा खेळ जो आहे क्रिकेटचा, हा जगातला क्रिकेट चांगला आहे. आपला क्रिकेट गावापुरता असते पण हा आपला खेळ, पण हा घरापुरता असते, पण हा जो खेळ आहे हा आंतरराष्ट्रीय खेळ आहे आणि या खेळाला आज या ठिकाणी नसून यूट्यूबवर असो, लाईव्हवर असो बरेचसे प्रेक्षक बघतात. म्हणून आपला खेळ अलग आहे आणि हे खेळ अलग आहे. आता आपल्या खेळाचा विषय तर नको, तरी पण आपण काढलात त्याबद्दल आपलं अभिनंदन. आणि आपण सर्वांनी सुद्धा आपण याच्यामध्ये असं समावेश करावं अशी पुन्हा विनंती करतो. आणि या संयोजक मंडळी जे आहेत, आडे असतील, इसूभाई असतील, सर्व त्यांचे सहकारी असतील, यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि आपण हा जो कार्यक्रम ठेवला याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आपण सर्वांनी हा शांततेने कार्यक्रम करावा हीच विनंती करतो. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय श्रीराम. आपण पाहतोय सर, तुम्ही जे आम्हाला जे शब्द बोललात ते आमच्यासाठी अतिशय प्रेरणादायी आहेत. कारण याच शब्दाने आम्ही आगेकूच करू जाऊया सामन्याच्या आतमध्ये. आपण पाहतोय गोलंदाज फैजल काय गोलंदाजी करतोय, वा, या खरंच गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. अतिशय तेज तर्रार गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय जो गोलंदाजी करतोय तो या संघातला आयकॉन खेळाडू म्हणून ओळखला जातो फैजल, जो की बिलॉंग करतो उत्तर प्रदेशचा हा खेळाडू आहे आणि त्या खेळाडूची कामगिरी आज आपल्या मैदानावर दाखवतोय. काय गोलंदाजी करतोय आपण पाहतोय, अतिशय तेज तर्रार गोलंदाज फैजल. मान्यवरांना विनंती आहे की एक 5 मिनिट आपल्याच जागेवर स्थानपणे राहावं. कारण आपले आजचे प्रमुख पाहुणे आदित्य तरे हे अवघ्या 5 मिनिटात ग्राउंडवर पोहोचतील. त्यांच्यासोबत आशुतोष भाऊ राजूरकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. अवघ्या 5 मिनिटात ते इथे पोहोचतील. चला, आपल्या भोकर क्रिकेट साठी पर्वणी मनवल्या लागेल. कारण आशुतोष भाऊ राजूरकर आणि क्रिश आपल्या क्रिकेट जगतातलं मोठं नाव आदित्य तरे हे सुद्धा मैदानावर येत आहेत. तरी मी प्रेक्षकांना विनंती करतो, ज्या साईडला जे गाड्या लावलेल्या आहेत थोडस जागा द्यायची आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 6 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागले गेले ते 7 गडी बाद. 33 गोलंदाजी मार्कवर मुद्दू. चांगला चेंडू, मुद्दू परिसरातील एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो. चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू निर्धाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला आहे. थोडासा अडचणीत सापडलेला दिसतोय संघ करंदार, कारण त्यांना काढायचे आहेत 11 चेंडू मध्ये 56 धावा. 11 चेंडू मध्ये 56 धावांची गरज असणार आहे. पुढचा चेंडू मुद्दूचा आणि काय फटका मारलाय, चेंडूला पाठवलंय सीमा पार, षटकार.
डोकेबाजी करतोय फलंदाज, कारण आता त्यांच्या बॅट मधून एक मोठा फटका पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लॉग मध्ये मारलाय आणि चेंडू पुन्हा जातोय सीमा पार. बिग 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 हिट षटकार. व जमीर शेख यांचं सुद्धा या ठिकाणी आमच्या सर्वांतर्फे स्वागत आहे. त्यांनी कृपया स्टेजकडे यावं. मुद्दूच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके, चेंडू सीमा पार पाठवलेत. 2 चेंडूवर 2 षटकार. नदीम कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. काय फलंदाजी करतोय बघूया. तिसरा षटकार येईल का, कारण तिसऱ्या षटकाला पारितोषिक आहे तब्बल 1001 रुपयाचं. जर हा षटकार मारला तर 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढचा चेंडू यावेळेस लेंथ परिवर्तन, गोलंदाज मुद्दू कडून लेंथ परिवर्तन पाहायला मिळाले. आखोडत्या लेंथचा चेंडू निर्धाव स्वरूपात पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिरावलेली आहे. 44 धावा अजून काढायच्या आहेत. 45 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. अजून 44 धावांची गरज असणार आहे. 8 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर मुद्दू, पुन्हा लोअर फुलटॉस चेंडू खेळून काढलाय. जुने क्षेत्ररक्षक आहे. बघूया एकदा तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि काय रेनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सुद्धा पूर्ण. तिसरी धाव ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये काढली गेली. म्हणजे या चेंडूवर 3 धावा, म्हणजे अजूनही संघाने आशा सोडलेल्या नाहीयेत. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 4थी धाव सुद्धा पूर्ण. थोडासा लेझीनेस पाहायला मिळतोय कळमनुरी संघाकडून. 4 धावा या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाल्या. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा, म्हणजे कंधार संघाने अजून सामना सोडलेला नाही असं चित्र काहीतरी मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. अजून 7 चेंडू मध्ये 40 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठा हिट येणं कंपल्सरी असणार आहे. गोलंदाजी मार्कवर मुद्दू, थोडस फॉलो थ्रो मध्ये अडचण. पुन्हा एकदा धावेल मुद्दू. 49 धावा 7 षटकाच्या मोबदल्यात धावफलकावर लागल्या गेलेत. गोलंदाजी मार्कवर मुद्दसीर. 7वं षटक, शेवटचा चेंडू मारलाय, फटका मारलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार. षटकार. आता मात्र इक्वेशन आहे 6 चेंडू मध्ये काढायचे आहेत 34 धावा. 6 चेंडू आणि 34 धावा, कारण प्रत्येक चेंडूवर मोठा हिट येणं कंपल्सरी आहे. मी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती करतो की वेळ न लावता सामना चालू करायचा आहे. दोन्ही पंच याकडे लक्ष देतील. दोन्ही पंच सामना लवकर चालू करायचा आहे, कारण यानंतर आपल्याला भरपूर सामने आजच्या दिवसात खेळायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक घेऊन आलाय तो आयकॉन खेळाडू, माफ करा शाकिब. हा लोकल प्लेयर कळमनुरी संघाचा शाकिब गोलंदाजी मार्कवर आहे. संघासाठी आणि स्वतःचं शेवटचं षटक घेऊन आलाय. 6 चेंडू आणि 34 धावा. स्ट्रायकर एंडला फलंदाज मंगेश. 6-34. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न, परंतु मोठा फटका खेळू शकला नाही आणि पंचाचा इशारा अजूनही आलेला नाही. म्हणजे बॅटच्या फाइंडिंगच्या दिशेमध्ये चेंडू अगदी गतिशीर जातोय आणि चेंडू नक्कीच जाईल सीमा पार. चौका. सामना देगलूर आणि तुळजापूर या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे. विशाल. मुख्य कार्यकारी अधिकारी भोकर ऋषभ पवार सर यांचं सुद्धा मैदानावर आगमन झालंय. मी युसुफभाई यांना विनंती करतो की सरांचं स्वागत करायचं आहे. युसुफभाई.
सोहेल 11 तुळजापूर या संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षाकडे यायचंय आणि गुलजार सीसी देगलूर या संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. दोन्ही संघाचे संघनायक पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु अपयशी ठरलाय. आता मात्र औपचारिकता बाकी आहे. या सामन्यामध्ये केवळ औपचारिकता शिल्लक आहे कारण 2 चेंडू मध्ये 23 धावांची गरज असणार आहे. या ठिकाणी गुरुनाथ कस्तुरे साहेब नगरपालिकेचे अकाउंटंट यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी माधव श्रीखंड यांना आमंत्रित करतो. या आयोजनासाठी अतिशय आपलं महत्वपूर्ण वेळ आणि मेहनत घेणारे अनिल वेरदेवाड यांचं स्वागत इसुबाई स्वतः करणार आहेत. अनिल वेरदेवाड. चला सौरभ बिराजदार सोहेल 11 मुखेड संघाचे कर्णधार आलेले आहेत आणि जावेद सर देगलूर संघाचे कर्णधार आलेले आहेत.